चला जाऊया मॅच कडे. सिद्धू कुमार पहिला बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती आहे. समोर भूषण. क्वालिफाय नंबर 2 चा सामना. मुंबई इंडियन्स वर्सेस सीएसके अशीच मॅच पाहायला मिळते आम्हाला. चला ब्ल्यू जर्सी मध्ये व्हीएस ग्रुप. पहिलाच बॉल चांगला फटका ड्राईव्ह केला भूषणने. बाउंड्री लाईन लगत बॉल चालला. धन 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 पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. व्हीएस ग्रुप टीम साठी भूषणच्या बॅटमधून आलाय या 4 धावसंख्येचा फटका. चलो पहिल्याच बॉलवरती चौकार सिद्धू कुंभार यांच्यावरती आपल्याला हल्ला पाहायला मिळाला. 4 धावा. पहिला बॉल चौकार आपण पाहतोय. व्हीएस ग्रुप हा संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये, ज्याने मात्र अंडर 22 SPL ही स्पर्धा जिंकलेली आहे. परंतु SPLचं स्वप्न अजूनही त्यांचं बाकी आहे. यावेळचा फटका मात्र ऑन साइडला. चेंडू हवेमध्ये झेल झालाय ड्रॉप. भूषणची मोठी विकेट. जय पाटील कडनं झाली आहे चूक. फलंदाज भूषणला मिळते सफलता, माफ करा जीवदान. दुसऱ्याच बॉलवरती आपण पाहतोय तर योगेश मडवी यांना पारितोषिक आलेलं आहे. त्यांच्याकडनं चौका मिसफिल्ड झाल्यानंतर विशाल भैर यांच्या माध्यमातून त्यांना 200 रुपयाचा पारितोषिक देखील इथं जमा झालेला आहे. तर इथं भूषण सुतार यांनी बॅट चेंज केली आहे. त्यांचे बॅटमधून चांगला फटका देखील पहिला स्ट्रोक पाहायला मिळाला आपल्याला 4 धावांसाठी. त्यानंतर त्यांची झेल देखील सुटली. आता पाहूया ऑन द स्ट्राईक असेल तो कल्पेश. आणि इथं काहीसा खराब चेंडू. चेंडू जातोय वाईट +1. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 2 चेंडू नंतर 7 धावा. तर राईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं व्हीएस ग्रुप या संघाकडनं. कल्पेश आणि भूषण सुतार. आणि आता गोलंदाजी मार्कवर असेल सिद्धू. पॉवर प्लेचा षटक. तिसरा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, परंतु काहीसा बाहेर असल्यामुळे पुन्हा एकदा वाईटचा इशारा आला पंचांचा. आणि 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 8 धावा. पंचांशी वादावाद करू नये. चांगली कामगिरी पाहायला मिळेल आपल्याला पंचांच्या माध्यमातून. तर जास्त वादविवाद करू नये. जो डिसिजन असेल पंचांचा तो स्वीकार करायचा आहे. लागोपाठ 2 चेंडू खराब पाहायला मिळाले. आता पाहूया. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि पुन्हा एकदा तोच इशारा पाहायला मिळतोय पंचांकडनं. काहीशी खराब गोलंदाजी चालू आहे. लेफ्ट आर्म बॉलर आणि स्ट्राईकवर लेफ्टी असल्यामुळे थोडं बाहेर टाकण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू स्टंपात होता, परंतु पॉवर प्लेचा क्षेत्ररक्षक तिथं बाहेर असल्यामुळे 1 धाव धावून काढलेले आहे. आणि धावसंख्या वाढते. आता धावसंख्या होते 3 चेंडू नंतर 10 धावा. आणि पुन्हा एकदा इनफॉर्म बॅट्समॅन भूषण सुतार ऑन द स्ट्राईक. चेंडू मारले. चेंडू जातोय सीधा घोषित क्षेत्रात.
स्लिपला तैनात पाहायला मिळतं आपल्याला अमित भोईर, एक चांगला खेळाडू, धडकाबाज फलंदाज आणि एक चांगला लीडर. पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु इथे झेल होण्याची शक्यता आणि इथे झेल बाद होते. भूषण सुतार एक चांगला फटका मारायचा होता 30 सर्कलच्या वरून, परंतु तो सीधा जातोय फिल्डरच्या हातात आणि इथं बाद व्हायला लागते. भूषण सुतार यांना एक मोठा हादरा बसतोय तो VS ग्रुप संघाला. आणि आता त्यांची जागा भरून करण्यासाठी आता येतोय तो सागर सिंग उर्फ तारे. चांगली फलंदाजी चालू होती, त्यानंतर इथे मात्र काहीसा आता संकट येताना दिसत आहे. VS संघावर एक चांगला फलंदाज बाद होतोय, परंतु तितकाच चांगला फलंदाज देखील आतमध्ये येतोय मैदानात. सागर सिंग तारे गेले मॅच त्याची चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती आपल्याला. काहीसा कमबॅक करतोय गोलंदाज सिद्धू कुंभार, एक चांगला खेळाडू आहे. 30+ माध्यमातून खेळताना नेहमीच दिसतो आपल्याला. पहिला षटक पॉवर प्लेचा षटक टाकताना, आणि या स्पर्धेत देखील चांगला गोलंदाजी चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र मोठा फटका येतोय आणि चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रोप फॉर 4 रन्स. 4 धावसंख्या वाढले. एक षटकानंतर धावसंख्या झाली ती 15. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय तो प्रथमेश कुंभार. दुसरा षटक पॉवर प्लेचा षटक घेऊन येतोय प्रथमेश कुंभार जयसाई संघाकडनं. एक चांगला गोलंदाज, इन्फॉर्म गोलंदाज, नुकतीच झालेली आगरी कोली प्रीमियर लीग मध्ये देखील बेलापूर संघाकडनं खेळताना दिसलेला आपल्याला हा प्लेयर. एक चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला त्याच्याकडनं त्या संघात खेळताना. आणि तर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येते प्रथमेश कुंभार. ऑन द स्ट्रायकर लेफ्टी फलंदाज कल्पेश, आणि इथे मात्र चांगला चेंडू, एक धाव धावून काढलेली आहे. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 16. दुसरा चेंडू ऑन द स्ट्राइक सागर सिंग तारे. चांगला चेंडू, चेंडू जाते निर्धाव, धाव संख्या राहते स्थिर. इनफॉर्म असलेला गोलंदाज आहे प्रथमेश कुंभार. एक अनोखी स्टाईल.
चेंडू बास्केटबॉल सारखा आपटताना चेंडू घेऊन निघाला, चेंडू टाकला, चेंडू फुलटॉस होता आणि इथे मात्र फुलटॉस चेंडू, खराब चेंडू आणि त्या चेंडूवर येते 7 धावा. षटकार. चांगली गोलंदाजी चालू होती परंतु असा चेंडू टाकला फुलटॉस तसाच बाहेर जातोय 6 धावांसाठी आणि 6 ने धावसंख्या उचली घेते. धावसंख्या होते 22. पुन्हा एकदा चेंडू घेऊन निघालाय आणि इथे मात्र चेंडू, चांगला चेंडू, इथं झेल होण्याची शक्यता होती परंतु थोडीशी लांबी कमी पडली फिल्डर अमित भोरे यांची. जाते चेंडू घोषित क्षेत्रात आणि 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 23 धावा. चांगला कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला. आता यांच्या माध्यमातून चेंडू पडल्यानंतर काहीसा आतमध्ये आला आणि त्याला कट करण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक देखील होता परंतु त्याला बीट करून चेंडू जातोय घोषित क्षेत्रात 1 धावांसाठी. चांगला कमबॅक पाहायला मिळाला परंतु बघूया या चेंडूवर पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू परंतु यावेळी चेंडू पडल्यानंतर सरळ जातोय आणि चेंडू जातोय निर्धाव. षटकार आल्यानंतर काहीसं कमबॅक केलंय 2 चेंडूवर. आणि यावेळी देखील चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता आणि इथे मात्र मोठा हादरा, मोठा झटका बसतो यूएस संघाला. एक इनफॉर्म बॅट्समन, चांगला प्लेयर बाद होतोय सागर तारे. बॅक टू द पवेलियन. आता मात्र त्यांची जागा भरून काढण्यासाठी पाहूया कुठला फलंदाज मैदानाचा ताबा घेईल. आणि मात्र आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता मैदानात येतोय व्हीएस संघाचा आयकॉन, एक लीडर आयकॉन आणि एक चांगला खिलाडू रोहित पाटील. व्हेरी डेंजरस प्लेयर. आणि गोलंदाजी मार्कवर येतो प्रथम सुतार. तर पहिला चेंडू घेऊन येतो प्रथम सुतार. ऑन द स्ट्राईक कल्पेश आणि पहिला चेंडू टाकलाय, चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. 1 ने धावसंख्या वाढले, धावसंख्या होते ती 24. आणि रोहित पाटील साठी इथं सुवर्ण संधी देखील आली आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपये कौस्तुभ पाटील यांच्याकडनं रोहित पाटील यांच्यासाठी आहेत. दुसरा चेंडू हवेत, एक चांगला फटका, चेंडू खाली जय पाटील आणि इथे मात्र पुन्हा एकदा झेल ड्रॉप जय पाटील यांच्याकडनं होताना दिसत आहे आपल्याला. 2 चेंडू 2 झेल आणि बघूया कितपत महाग ठरेल आता हा झेल. डावके हाताचा फलंदाज कल्पेश कडक.
चांगली गोलंदाजी पाहायला मिळत होती आपल्याला प्रथम सुतार यांच्या माध्यमातून, परंतु फिल्डरची साथ देखील भेटत नाही. इथे मात्र 2 धावा धावून काढलेल्या आहेत. आता मात्र आयकॉन टू आयकॉन असा हा सामना असेल आणि इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु गच्चाड यष्टीरक्षक वारंवार मिसफिल्ड होते. जय साई संघाकडनं धावसंख्या होते ती 28 आणि इथं कीपर देखील चेंज केलेला आहे. ऑन द स्ट्राइक रोहित पाटील. चेंडू टाकले, चेंडू मारले, चेंडू हवेत आणि इथे मात्र झेलची शक्यता स्वतः आयकॉन त्या खाली आणि इथे मात्र झेल घेतो प्रथम सुत्तर आणि परतीचा रस्ता दाखवतो तो रोहित पाटील यांना. एक मोठा खेळाडू आयकॉन खेळाडू देखील तंबूच्या रस्त्यात. आता रोहित पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी इनफॉर्म बॅट्समन विशाल भोईर मैदानात आलाय. या जोडीवर खूप काही निर्भर असेल या संघाचा आणि कल्पेश यांना जीवनदान देखील भेटलेलं आहे. आता मात्र स्ट्राईकवर असतील विशाल. चेंडू टाकला, चेंडू मारले आणि चेंडू जातोय सीमारे का पार. 7 धावांसाठी ह्यूज 6. इनफॉर्म असलेला हा फलंदाज चांगली कामगिरी पाहायला मिळते आपल्याला या स्पर्धेत. जेव्हा जेव्हा संकट आले या संघावर त्यावेळेस संकट मोचन म्हणून उभा राहताना दिसतोय आपल्याला विशाल भोईर या संघाकडनं आणि धाव संख्या होते ती 34. 3 षटका अखेरीस धाव संख्या होते ती 34. क्योंकि जो पैर में अगर थोड़ी सी भी दिक्कत आएगी ना तो भारतीय उम्मीदों में बहुत परेशानी आ जाएगी. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय अनिकेत तांडेल. एक चांगला ऑलराऊंडर, परंतु या टुर्नामेंट मध्ये त्याची चांगली गोलंदाजी झालेली नाहीये. थोडा प्रेशर देखील असेल त्याच्यावर आणि समोर चांगले फलंदाज. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना दिसतोय. काय गेम प्लॅन असेल, काय गोलंदाजी करायची हे आता पाहायला मिळेल.
पहिला चेंडू आतमध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न आणि इथे चेंडू जातो सीधा सीमा रेखा पार 6 धावांसाठी षटकार. या टुर्नामेंटमध्ये अनिकेत तांडेल इनफॉर्म बॅट्समन जरूर आहे, परंतु गोलंदाजीमध्ये काहीसा योगदान तेवढा देऊ शकले नाही. काहीसा कान मंत्र देता नाही तर प्रथम सुतार आणि अमित भोईर अनिकेत तांडेल याला. कशा प्रकारची गोलंदाजी करायची हे इथं सांगताना आता पाहूया. एंड चेंज केलेला आहे, साईड चेंज करताना इथे अनिकेत तांडेल. चेंडू टाकले, पुन्हा एकदा जोरकस मारले, परंतु इथे यावेळी 4 धावा येताना धावसंख्या वाढते वेगाने आणि धावसंख्या होते ती 44. इथे जीवनदान भेटल्यानंतर पुरेपूर फायदा उचलताना कल्पेश यांच्या बॅटीतून कडक फटके येताना सात चेंडू 14 धावा काढल्यात तर कुठून कल्पेश यांनी. चेंडू मारतात हवेत आणि जातोय सीधा 6 साठी. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते आणि काहीसा प्रेशर टाकतात ते गोलंदाज अनिकेत त्याच्यावर. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. पाहूया कसा कमबॅक करताना दिसेल आपल्याला अनिकेत का पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळेल. आणि यावेळी देखील चेंडू मारलाय आणि ते मात्र चेंडू जातोय 7 धावांसाठी. अ ह्यूज हिट. ISPL असते तर नक्कीच 9 धावा मिळाल्या असते या फटक्यावर, परंतु SPL आहे तर 6 भेटतील. धावसंख्या झाली ती 50. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय करावे गावाचे आमचे दत्ताजी ठाकूर साहेब असतील आणि त्याचबरोबर आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही सरचं स्वागत करतोय. सानपाडे गावाचे आमचे भानुदासजी पाटील साहेब असतील, दत्ताजी ठाकूर साहेब असतील आणि त्यांच्या समवेत करावे गावाचे आदरणीय सन्माननीय बालादादा तांडेल आणि रघुनाथजी तांडेल साहेब असतील. यांचं आम्ही खऱ्या अर्थाने शिरोणी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. आणि चौथा चेंडू देखील प्रहार केलेला आहे, परंतु यावेळी क्षेत्ररक्षण उपस्थित आहे तिकडे आणि इथे मात्र एक धाव धावून काढल्या. दुसऱ्या धावचा देखील प्रयत्न होत आहे आणि इथे मात्र दुसरी धाव देखील यशस्वीरित्याने पार पडताना. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते वारंवार आपल्याला जयसाई संघाकडनं. काही चुका करतात आणि ते चुकीचा फायदा देखील होते समोरच्या संघाला. धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या होते ती 52. एक चांगला स्कोर, एक चांगला टोटलचे दिशेत चाललेला संघ आणि इथे मात्र चेंडू हवेत आणि यावेळी देखील रिझल्ट सेम. चेंडू जाते हवेत आणि 6 धावांसाठी षटकार. ऑन फायर. चेंडू उडवतोय आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. इथे मात्र चांगला चेंडू आणि या चेंडूवर चेंडू जातो घोषित क्षेत्रात. एकच धाव येते, धावसंख्या होते ती 59.
4 षटकानंतर धावसंख्या होती ती 59 आणि मात्र आता गोलंदाजी मार्कवर येतोय जय पाटील. आणि आता मात्र दोन्ही फलंदाज सेट ऑन फायर. आता स्ट्राईकवर असेल विशाल, गोलंदाज मार्कवर जय. चेंडू टाकलंय, चेंडू मारलाय, परंतु यावेळी चेंडू जाते सीधा घोषित क्षेत्रात. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 60. दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू. वारंवार चांगले चेंडू पाहायला मिळतात आपल्याला. आणि यावेळी परंतु पंचांचा इशारा येतोय तो. इथे मात्र चेंडू जातोय निर्धाव. दोन्ही फलंदाजांना एकत्र क्रीज सोडायचे आहेत जर धावायचं असेल तर. कीपरकडे चेंडू गेल्यानंतर एका बाजूला थांबून दुसऱ्या बाजूने धावू नाही शकत. तिसरा चेंडू आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु यावेळी चेंडू हवेत आणि इथे मात्र एक चांगला झेल आणि इथं फलंदाज होते बाद. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. काहीसा कमबॅक करून देतोय जय पाटील या आपल्या संघाला चांगला योगदान देताना. एक मोठा झटका, मोठा हादरा बसलाय तो VS संघाला. चांगला कमबॅक करताना जय पाटील यांच्या संघासाठी. आणि इथे मात्र चांगला क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र रनआउट होताना निशिकांत भोईर पहिला चेंडू फेस केला होता, परंतु त्या चेंडूवर रनआउट होताना आणि धावसंख्या राहते स्थिर स्थगित 60 धावांवर. आतापर्यंत 4 चेंडू फेकले तर जय पाटील यांनी आणि 4 चेंडू ते निर्धाव. नाही, एक पहिल्या चेंडूवर 1 रन आली आहे. त्यानंतर 3 चेंडूवर बॅक टू बॅक निर्धाव चेंडू आणि 2 विकेट देखील येतात. 1 रनआउट आणि 1 झेल. चार चेंडूत फक्त 1 धाव दिली आहे आणि मात्र आता स्ट्राईकवर येईल तो कल्पेश.
या षटकाचा पहिला चेंडू खेळाला आणि इथे मात्र चेंडू जातोय 6 धावांसाठी. मगासपासून 4 चेंडू झाले. कल्पेश नॉन स्ट्राईकवर उभा होता, परंतु आता मात्र जशी स्ट्राईक भेटली त्याचे बॅट इथून षटकार देखील आलेला आहे. जर पहिल्या चेंडूवर एक धाव आली असती तर इथे मात्र काही असेच मोठे फटके अजून पाहायला मिळाले असते, परंतु आता मात्र शेवटचे 2 चेंडू होते आणि त्यामधला एक चेंडू जातोय 6 धावांसाठी आणि आता मात्र शेवटचा लास्टचा या इनिंग मधला पाहूया मोठा फटका येतोय की नाही. काहीचा कमबॅक केला होता, परंतु इथे मात्र 6 धावा लागल्यानंतर धावसंख्या आता झालेली आहे 66. सफल करून खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा 6 धावांसाठी षटकार आणि इथे टार्गेट देखील मोठा सेट केलेला आहे. जय साई संघासमोर धावसंख्या झाली ते 72 आणि 73 धावांचा आव्हान आहे तो जय साई संघाला. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला कल्पेश यांच्या माध्यमातून. 12 चेंडूत 41 धावा कुठून काढल्या. थँक्यू सो मच. प्रणित जोशी यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. पहिल्या सत्रामध्ये 30 बॉल आणि 73 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे जय साई टीमला. आमचे तानाजी काका हे जे यंगस्टर खेळाडू आहेत त्यांना थोडंसं मात्र मार्गदर्शन करत असताना, आणि की काकांनी भरपूर क्रिकेट खेळलं, अभिराज्य गाजवलं नवी मुंबई टेनिस क्रिकेटवरती. टेनिस क्रिकेट विश्वावर्षित वरती तानाजी काका आणि त्यांना मार्गदर्शन करत असताना आपल्याला पाहायला मिळते तानाजी काका आमचे. विक्रांत भोईर आमचे तानाजी काका यांचे सुपुत्र आणि प्रल्हाद जोशी आमचे काका आहेत त्यांचे सुपुत्र प्रणित जोशी. हो यस. खऱ्या अर्थाने बळी नाण्यांचा आम्ही आवर्जून नाव घेऊ, कारण की सातत्याने ते या मैदानावरती ज्या ज्या वेळी स्पर्धा असतात त्यांचं महत्त्वाचं योगदान आमच्या स्पर्धेला असतात. सारसोळे गावावरनं ते शिरोणे गावामध्ये खऱ्या अर्थाने स्पर्धा आमच्या गुंडले काकाच्या भूमिकेमध्ये करण्यासाठी येतात. तर 30 बॉल आणि 73 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम जय साई या टीमला. आणि दुसऱ्या बाजूला भारत विरुद्ध पाकिस्तान. भारतीय संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतो, जिथे मात्र चला विकेट मिळाली आहे. बाबर आझमची विकेट मिळाली आहे भरपूर वेळेनंतर. हार्दिक पांड्याला पहिली सफलता मिळालेली आहे. भरपूर वेळ बाबर आझम मैदानावरती टिकला होता आणि खूप चांगली बॅटिंग करत होता. हार्दिक पांड्याने पहिल्याच बॉलवरती चौकार खाल्ला. थोडीशी नाराजगी त्याने व्यक्त केली. दुसऱ्या बॉलवरती बाबर आझमला बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे.
चला, एका बाजूला भारत पाकिस्तान हा सामना चालू आहे, दुसऱ्या बाजूला शिरोणे प्रीमियर लीग मधली क्वालिफाय नंबर 2 ची मॅच चालू आहे. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये 73 धावसंख्येचा पाठलाग करायचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रथम सुतार आणि त्याच्या समवेत मात्र आपल्याला पाहायला मिळेल सिद्धू कुंभार. आम्ही उल्लेख केला होता की ही मॅच असं वाटते की मुंबई इंडियन्स यांच्या विरुद्धमध्ये चेन्नई सुपर किंग्स क्वालिफाय नंबर 2 ची ही मॅच, आणि सातत्याने दोन्ही टीम्स आपल्याला प्लेऑफ्स मध्ये खेळताना दिसतात. ब्ल्यू जर्सी मध्ये व्हीएस ग्रुप, येलो जर्सी मध्ये जय सई संघ आपल्याला पाहायला मिळतं. मुंबई इंडियन्सचे आमचे काकाही सांगतात की पॅटर्न जो आहे तो मुंबई इंडियन्सचाच आहे, परंतु हक्क जमवायला तयार आहे का व्हीएस ग्रुप. बाजी जास्त प्रमाणामध्ये निळ्या जर्सीनी मारलेली आहे, परंतु या शिरोणे प्रीमियर लीग मध्ये पिवळी जर्सी हवी होईल का निळ्या जर्सीवरती. रोहित पाटील गोलंदाजी मार्कवरती आहे. गोलंदाजी मार्कवरती रोहित पाटील आला. पहिलाच बॉल टाकण्यासाठी तो सज्ज होतोय. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल तानाजी काका यांच्याकडनं रोहित पाटीलला. लेट्स प्ले. पहिला बॉल राईट मोर द विकेट प्रथम सुतारसाठी. चला, पहिल्याच बॉल वरती दांडी दांडी गुल केलेली आहे. यष्ट्या वाकवल्या गेल्यात, बेल्स खाली पडल्यात आणि फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर जाईल. प्रथम सुतार बाद झाला. रोहित पाटील यांचं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट किपर भूषणला भनकही नव्हती. विकेट किपर भूषणने मागे पाहिलं, बॉल डिक्लेरेशन मध्ये चाललाय, त्याच्यानंतर जर पाहिलं तर भूषणचा लक्ष गेलं की बेल्स खाली पडलेली, आणि बेल्स खाली पडल्यानंतर त्याचे रिएक्शन तुम्ही पाहू शकाल. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये प्रथम सुतार, मोठा धक्का, मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज तानाजी काका यांच्याकडनं रोहित पाटील याला मिळतील. चला, प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज कौस्तुभ पाटील यांच्याकडनं असणार आहे. रोहित पाटील यांना आतापासनं, म्हणजे या अगोदर जी विकेट गेली होती त्याच्यासाठी नाही, तर याच्या पुढे 5 बॉल असतील तर 5 बॉल मधून जर विकेट मिळतात तर 500 रुपयाचा मानकरी प्रत्येक विकेटसाठी. रोहित पाटीलला पहिल्याच बॉलवरती मिळाली आहे सफलता. प्रथम सुतार सारखा मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर नंबर क्रमांक 3 वरती अनिकेत तांडेल आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये आहे. मुनिजादा नाईक यांचाही संघ आपल्याला पाहायला मिळाला. आई एकविरा बॉईज. पुढच्या वर्षी दादा थोडा विचार करा. आमचे प्रणित जोशी, जितेश पाटील. यावेळचा बॉल हवेमध्ये आहे, मोठा मासा जाळ्यामध्ये पुन्हा एकदा अडकेल का? यस, अडकलाय. बॅक टू बॅक 2 झटके मोठे लागलेत आणि फलंदाज क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. इनफॉर्म फलंदाज अनिकेत तांडेल मैदानाच्या बाहेर चाललाय. पहिल्याच ओव्हर मध्ये कंबर मोडलेली या व्हीएस ग्रुपने. चला, रोहित पाटीलने मागच्या मॅच मध्ये असाच काहीतरी कारनामा केला होता. 7 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतले होते. त्याच्यानंतर ओमकार माप्रोकर आला आणि त्याच्या बॅट मधनं जे रन्स पाहायला मिळाले ना, व्हीएस ग्रुपने विचारही केला नसेल. चला, 400 रुपयाचं कॅश प्राइज तानाजी काका यांच्याकडनं आलंय रोहित पाटील याला, आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज कौस्तुभ पाटील यांच्याकडनं आलेलं आहे. चला, रोहित पाटील हॅट्रिक वरती असणार आहे. चला, या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक घेण्याचा मान रोहित पाटीलला मिळेल का? समोर चेतन आहे फलंदाज.
यावेळचा बॉल मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि या बॉलवरती मिळेल फक्त एक सिंगल रन. चला आणखीन एक फलंदाज पाकिस्तान टीमचा बाद झालेला आहे आणि आता मात्र वर्चस्व गाजवत असताना भारतीय संघ आपल्याला पाहायला मिळेल. 47 वरती 2 विकेट डाऊन झालेत पाकिस्तान टीमचे. रनआउटच्या सुरुवातीमध्ये इमाम उल कदाचित बाद झाला. अक्षर पटेलचा डायरेक्ट थ्रो. VS ग्रुप पुन्हा एकदा जाऊया, चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतं. फुलटॉस बॉल होता, कन्वर्ट करायचा होता 6 धावसंख्येमध्ये. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलेला नाही आणि फलंदाज आपण पाहता बीट झालेले आहेत. चेतन यांच्याकडे स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला, 1 धाव त्यांनी खर्च केलेली आहे. गोलंदाज तयार चेतन. यावेळचा फटका मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेतन यांच्या बॅटमधनं आलाय. अप्रतिम दर्जाचा षटकार, चेंडू सीमारेषा पार 6 धावा षटकार आला. इट्स अ मॅक्सिमम षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन यांच्या बॅटमधनं अगदी स्लॉट मध्ये दिला होता आणि स्लॉट मधल्या बॉलला मैदानाच्या आत ठेवणारा नाहीये चेतन. बॅट स्विंग भरपूर वेगाने आहे, वेग भरपूर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. रोहित पाटील 2 विकेट जरूर घेतले, त्याच्यानंतर षटकारही ठोकलेला. पुन्हा एकदा यावेळचा चेंडू हवेमध्ये आहे. 3री विकेट घेण्याचा प्रयत्न, परंतु भूषण चकला गेला आणि डिक्लेअर रिझन मध्ये 1 धाव मिळेल. आणि अशा रीतीने मध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. रोहित पाटीलने धावा खर्च केलेत 8, 2 गडी बाद. नवीन गोलंदाज झाले कल्पेश मोरे. सागर सिंग तारे याला थांबवलं गेलं आणि मॅचच्या अगोदर सागर सिंग तारे आमच्यासोबत थोडीशी चर्चा करत होते की कालच्या दिवसामध्ये चांगल्या रिदम मध्ये होतो, चांगल्या कॉन्फिडन्सने काल गोलंदाजी आम्ही करत होतो, परंतु आज व्हेरिएशन होत आहेत, परंतु बॉल कदाचित रिलीज व्यवस्थितरित्याने होत नाहीये. त्याच्या यावेळचा बॉल मात्र समोर होता, बॅटच्या अगदी समोर बॉल आणि सिद्धू कुंभारच्या बॅटमध्ये षटकार पाहायला मिळतोय. 6 धावसंख्येचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज सिद्धू कुंभार यांच्या बॅटमध्ये टीमची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती. सागर सिंग तारे आतापर्यंत दुसऱ्या ओव्हरमध्ये VS ग्रुपकडनं आपल्याला गोलंदाजी करताना दिसायचा, परंतु तारेने आम्हाला सांगितलं की त्याच्या पायाला थोडीशी दुखापत झाली, त्यामुळे त्याला धावतानाही थोडासा त्रास होता आणि कल्पेशला आता आम्ही गोलंदाजी देऊ. सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या सागर सिंग तारे या मॅचमध्ये कॅप्टन्सी करत असताना या टीमची डीपमध्ये क्षेत्ररक्षक 1 रन कंप्लीट झाले. दुहेरीचा प्रयत्न होतोय का आणि दुसरी रन घेताना फलंदाज बाद झाला. रनआउटची गरज नव्हती, कारण की इथे तुमचे फलंदाज अगोदरच 2 फलंदाज मोठे बाद झालेत आणि चेतनच्या बॅटमध्ये रन्स येत होते. प्रथम सुतार थोडेसे नाराज जरूर आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण पाहू शकाल दुसरी रन घेता घेता मैदानाच्या आतमध्ये चेतन हा फलंदाज बाद झाला. त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेला अमित भोईर. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, ज्या अमित भोईरकडे भरपूर अनुभव आहे, भरपूर वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलं. प्रत्येक षटकारासाठी त्याला 200 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल तानाजी काका यांच्याकडनं. चला आमच्यापर्यंत माहिती येते की शिरोणे गावाचा ऑन साइडचा बादशाह अमित भोईर संकट मोचक बनून आता त्याला बॅटिंग चांगली करावी लागेल. गावदेवी शिरोणे टीम पासून थोडासा दूर झाला, परफॉर्मन्स व्यवस्थित रीतीने होत नाहीये अमित यांचा या मॅच मध्ये.
दाखवावा लागेल. यावेळचा बॉल चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल पकडला गेला. सिद्धू कुंभार बाद झालाय. पहा सिद्धू कुंभार बाद झाला आणि त्याच्या अगोदर विकेट गेली. चुकीचा कॉल सिद्धू कुंभारचा. चेतनची विकेट मिळाली. दोन महत्वाचे फलंदाज बाद झाले. या एकाच ओव्हरमध्ये दोन मोठे धक्के लागलेले आहेत जय साई टीमला. आणि VS ग्रुप या मैदानावरती वर्चस्व गाजवत असताना, मेगा फायनलचा दरवाजा ठोकत असताना, वाघोपा टायगर्सच्या टीमला पुन्हा एकदा सांगत असताना की जास्त तुम्ही डरकाळी फोडू नका, कारण की आम्ही पुन्हा एकदा कदाचित तुमच्या भेटीला येऊ शकतो आणि तिथे जे पहिल्या मॅचचा जो बदला आहे तो आम्ही पूर्ण करू. ही क्षमता आमच्याकडे आहे. VS ग्रुप अंडर 22 शिरोणे टीम, अर्थातच शिरोणे प्रीमियर लीग अंडर 22 विजेता ठरला, मानकरी ठरला VS ग्रुप. परंतु SPL ची ट्रॉफी अजूनपर्यंत उचलली नाही आहे या टीमने. आणि जयेंद्रजी सुतार यांचं हे स्वप्न पूर्ण होईल का? SPL ची ट्रॉफी जी त्यांना उचलायची आहे. कल्पेश एक खूप चांगला खेळाडू, उत्तम दर्जाचा खेळाडू, ज्याने बॅटिंग मध्ये दमखम दाखवली. सगळ्यात महागडा खेळाडू आहे या टीमचा कल्पेश. गोलंदाज तयार, राईट ओव्हर द विकेटने. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक वरती आहे विशाल पाटील. पहिलाच बॉल निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो विशाल पाटील यांच्यासाठी हा चेंडू होता आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल निघून गेला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चला, गावदेवी शिरोणे टीमचा भरपूर जुना जाणता खेळाडू आहे चेतन पाटील. विशाल पाटील आहेत, माफ करा. यावेळचा बॉल मात्र थोडासा बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न कव्हर्स रिजनला. टीमची धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकाल. आतापर्यंत 10 फलकावरती धावा लागल्यात. 15 धावा 10 फलकावरती. अजूनही बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. शेवटचा एक. यावेळचा बॉल सोडून दिला भरपूर बाहेर. हा बॉल वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. सचिन साहू सर पंचांचा भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळचा बॉल मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गुडलँड स्पॉटवरती बॉल पिच झाला. उसळी घेत असताना सरळ विकेट किपर भूषण यांच्या हातामध्ये बॉल विसावला गेला. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 पॉवर प्लेची षटकं संपल्यानंतर टीमची धावसंख्या 16 धावा 10 फलकावरती. 4 विकेट आतापर्यंत गेलेत. 16 धावा 10 फलकावरती लागलेले आहेत. 4 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. टार्गेट भरपूर कठीण आणि मोठं होत चाललंय टीम जयसाई या टीमसाठी. चल, 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 57 रनची गरज आहे. 18 बॉल आणि 57 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. राईट अमोर द विकेट. चला, षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. तानाजी काका यांच्याकडनं अमित भोईर यांच्यासाठी सुवर्ण संधी. पहिलाच बॉल आपण पाहतोय, टॅप केलाय समोरच्या दिशेला. चला, तर तारे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. तारेने जर विकेट घेतली तर मनीष सुतार यांच्याकडनं त्यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. यावेळचा बॉल मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो सागर सिंग तारे यांचा. खूप चांगला गोलंदाज आहे सागर सिंग तारे. सागरला खऱ्या अर्थाने थोडीशी दुखापत जरूर आहे पायामध्ये.
रनअप जर पाहिला तर जास्त मोठा रनअप घेत नाहीये. त्याचं कारण आहे त्याला आपण सातत्याने पाहतो मोठा रनअप घेत असताना, परंतु या मॅचमध्ये अगदी शॉर्ट रनअप घेऊन तो गोलंदाजी करतोय. त्याच्या पायाला थोडीशी दुखापत झाली त्या कारणामुळे, परंतु महत्वाचा खेळाडू सागर सिंग तारे VS ग्रुपचा. हॅट्रिकसाठी 2,000 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल. मनीष सुतार यांच्याकडनं या बॉलवरती आली आहे फक्त एक सिंगलने काहीच होणार नाही. जय साई टीमचा भरपूर मेहनत जय साई टीमने केली, परंतु वाघोबा टायगर्स या टीमच्या विरोधामध्ये त्यांची सुपर ओव्हर झाली. तिथे काहीतरी चमत्कार करायला हवा होता. ती मॅच जिंकून त्यांनी टॉप 2 मध्ये प्रवेश करायला हवा होता. आज वाघोबा टायगर्स संघ पहा अगदी फायनलमध्ये पोहोचला. यावलचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. निशिकांत भोईर चेंडूच्या खाली आणि झेल पकडला गेला. अमित भोईरचा खेळ संपुष्टात आलेला आहे. सागर सिंग तारेला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. अमित भोईर ज्यांच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांवरती पाणी फेरलं गेलं आणि असं वाटलं होतं की अमित भोईर या संकटातनं बाहेर काढेल जय साई टीमला. अमित भोईरची आता ती दमखम राहिलेली नाहीये जी अमित भोईरची आम्ही पाहिलेली आहे. शिरोने टीमकडनं खेळत असताना अमित भोईर ऑन साईडला भरपूर चांगले फटके खेळायचा, परंतु आता ती दमखम जी आहे ना अमित भोईर ती संपलेली आहे. या आता तुम्ही आमच्या बाजूला बसा, स्कोरिंगची भूमिका थोडीशी निभवा अमित भोईर. जय पाटील आला नवीन फलंदाज. जय पाटील ही नुकताच विवाह बंधनात बांधलेला आहे. यावलचा फटका समोरच्या दिशेला ऑन साइडला खेचलाय, परंतु कल्पेशची भिंत लॉंग ऑन तैनात होती आणि फलंदाज क्रमांक दुसरा तारेला मात्र मिळतोय. बाद झालाय जय पाटील. लगातार दुसरी विकेट घेत असताना आणखीन एक 500 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल आणि या बॉलवरती जर विकेट घेतली तर 2,000 रुपयाचं कॅश प्राइज. चला प्रथमेश कुंभार यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळचा बॉल हॅट्रिक बॉल होता. चेंडू हवेमध्ये आहे, परंतु रोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल, काही हरकत नाहीये. 1,000 रुपये जे आहेत ते कमवलेले आहेत सागर सिंग तारेने. मॅच भरपूर कठीण होत चाललेली आहे. षटक क्रमांक 3 संपला. टीमची धावसंख्या 20 धावा दाफलकावरती. आव्हान भरपूर मोठा आहे. VS ग्रुप फायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना 12 बॉलमध्ये धावसंख्येची गरज आहे. या आमचे क्रिक लाईव्हचे ऑपरेटर आम्हाला कळवतील 12 बॉलमध्ये किती हव्यात. ओके 19 झालं आणि 12 मध्ये 54 ची गरज आहे. 12 बॉल आणि 54 धावसंख्येची गरज आहे. 8 8 आणि 3 या ओव्हरमध्ये 3 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8. 12 मध्ये 54 ची गरज आहे. एखादा चमत्कार प्रथमेश कुंभार यांच्या बॅटमध्ये षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळेल का आम्हाला. यावेळचा फटका चांगला आहे. लॉंग ऑफला होते क्षेत्ररक्षक. आणखीन एक झेल टिपलाय. फलंदाज आणखीन एक बाद होईल. 7वा धक्का लागलाय. टीम जयसाई टीमला प्रथमेश कुंभार तंबूच्या रस्त्याला जाईल.
मनीष सुतार यांची देखील उपस्थिती या स्पर्धेला लाभलेली आहे. त्यांचं आम्ही सरच स्वागत करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय दिवाकर आपल्याला पाहायला मिळेल. 19 वरती 7 दयनीय अवस्था जय साई टीमची. प्रथम सुतारचं स्वप्न पुन्हा एकदा यावर्षी स्वप्न ते स्वप्नच राहिलं. SPL ची ट्रॉफी घेण्याचं स्वप्न त्यांचं बाकी होतं आणि ती ट्रॉफी मात्र नाराज झाली आहे, दूर चाललेली आहे कदाचित. यावेळचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतो. एलिव्हेशनची कमतरता. कल्पेश मोरे मात्र जिथे पाहू तिथे या मॅच मध्ये कल्पेश मोरेच दिसतोय. आणखीन एक विकेट मिळत असताना भूषण सुतार यांना आणि 8वा धक्का लागलाय जय साई टीमला. अप्पू आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. भूषण हॅट्रिक वरती असणार आहे. 2 बॉल वरती 2 विकेट भूषणने घेतले. हॅट्रिक वरती भूषण असेल. हॅट्रिक वरती आहे भूषण. या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक कंप्लीट करेल का भूषण? भूषण सुतार समोर करण आहे, अर्थातच अप्पू. हो, हॅट्रिक कंप्लीट होऊ दिलेली नाहीये. डिफेन्सिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये स्मित हास्य पाहायला मिळाला आमचे गोलंदाज भूषण सुतार आणि सागर सिंग यांच्यामध्ये. हॅट्रिक पूर्ण होऊन द्यायची नाही, हे थांबलं होतं. तर त्याच्यानंतरचा प्रहार केला. चेंडूच्या खाली आहे सागर सिंग, परंतु विजयच्या तारेला बॉल लागला आणि आणखीन एक विकेट मिळाली असती, परंतु या बॉलवरती आपण पाहता एक सिंगल रन. डॉट बॉल आहे, हा डॉट बॉल आहे. चला 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणखीन एक चेंडू, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला जरूर मिळेल. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. जय साई हा संघ मात्र या स्पर्धेतनं कदाचित बाहेरच्या रस्त्याला चालला आणि औपचारिकता फक्त शिल्लक असतील. या मॅच मध्ये 6 मध्ये 53 बनवायचे आहेत. या मॅच मध्ये 6 चेंडू 53 धावा. चला, गावदेवी शिरोणे टीमचे जे खेळाडू आहेत ते मेगा फायनल मध्ये आम्हाला जास्त प्रमाणामध्ये दिसणार नाहीयेत. रोहित पाटील फक्त आम्हाला एक माहित आहेत की रोहित पाटील, सागर सिंग हे खेळाडू आहेत. दुसरे वाघोबा टायगर्स या टीम मध्ये विक्रांत भोईर, केतू, गावदेवी शिरोणे या टीमचे खेळाडू. अविनाश राईट अमोर द विकेट. अवेलचा बॉल समोरच्या दिशेला खेळलेत. चला, पहिलाच बॉल मात्र निर्धावाला. VS ग्रुपने भरपूर मेहनत केली या स्पर्धेमध्ये. लीग स्टेजच्या 3 मॅचेस ते जिंकलेत आणि ते क्वालिफाय 1 मध्ये पराभूत झाले, परंतु सेकंड क्वालिफाय मध्ये दादागिरी दाखवत असताना, दमखम दाखवत असताना, मेगा फायनलच्या दरवाजाकडे वाटचाल करत असताना, वाघोबा टायगर्स या टीमला मात्र जागवत असताना पुन्हा एकदा आम्ही तुमच्या भेटीला येतोय. तुम्ही आम्हाला याच मैदानावरती आजच्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये पराभूत केलं होतं आणि ती बरोबरी करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सज्ज होई मेगा फायनल मध्ये, असं उत्तर देत असताना हा संघ निश्चितपणे या बॉलवरती नो बॉल आपल्याला पाहायला जरूर मिळेल. निश्चितप्रमाणे VS ग्रुप सांगत असेल की वाघोबा टायगर्स सज्ज व्हा, आम्ही येतोय आणि मेगा फायनलचा दरवाजा सध्या ठोकतोय. वाघोबा टायगर्स अजून उघडत नाहीये आणि की अजून 4 बॉल टाकून झाल्याच्या नंतर तो दरवाजा ओपन होईल. फायनलचं तिकीट, फायनलची मात्र एंट्री VS ग्रुपची 4 बॉल नंतर. यावरचा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धावतोय. झेल टिपलाय अगदी सोप्पा रोहित पाटीलने आणि फलंदाज क्रमांक 9 मैदानाच्या फ्री हिट आहे. बॉल फ्री हिट बॉल होता आणि फ्री हिटच्या बॉलवरती झेल पकडला होता, त्याच्यानंतर थ्रो केला होता. एक सिंगल रन आपल्याला जरूर पाहायला मिळेल.
फ्री हिटचा बॉल होता, अन्यथा या बॉलवरती विकेट मिळाली असती अविनाशाला. 3 बॉल मध्ये 50 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. वन साइडेड मॅच पाहायला मिळाली. व्हीएस ग्रुपने भरपूर दयनीय अवस्था केली. प्रथम सुतारची महत्वपूर्ण विकेट होती. यावेळेस बॅटची एज लागली होती. पुन्हा एकदा निशिकांत यांच्या हातात हा बॉल निसटला गेलाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. दोन बॉल 50 ची गरज. चला यावेळेचा बॉल सोडून दिला. व्हाईट बॉल दिला गेला. चला 49 रनची गरज. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. व्हीएस ग्रुप मेगा फायनल मध्ये एंट्री करत असताना फक्त 2 बॉल औपचारिकता शिल्लक आहेत. चला यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. झेल टिपला गेलाय. 9वा विकेट पडला. चला सबको बॅटिंग मिलेगा. शेवटच्या बॉल वरती शेवटचा फलंदाज येईल. चला ऑल आउट करण्याची संधी असणारा व्हीएस ग्रुप यांच्याकडे. जर ऑल आउट केलं तर या स्पर्धेमधली पहिली टीम ठरेल व्हीएस ग्रुप, जी समोरच्या टीमला ऑल आउट करेल. चला भालचंद्र स्मृती चषक जो तुम्ही पाहिला आणि त्यामध्ये याच फलंदाजाने पॅक केला होता गावदेवी शिरोणे संघ. आणि आवड पाहताय व्हीएस ग्रुप संघ दांडी गुल केली, ऑल आउट झालेले आहेत. जय साई टीमला ऑल आउट केलेला आहे जयेंद्रजी सुतार यांच्या संघाने आणि थेट मेगा फायनल मध्ये एंट्री मारलेली आहे जयेंद्रजी सुतार यांच्या टीमने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला तर बळीना आम्ही तुम्हाला एक काम देतोय. आमचे जयेंद्रजी दादा आहेत, ते तुम्हाला नावं सांगतील, ते आपण लिहून घ्यायचे आहेत. आणि व्हीएस ग्रुपचा हा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाला. चला उद्यापासून व्हीएस ग्रुपची अंडरम क्रिकेट बॉक्सची टुर्नामेंट देखील आहे. आणि आमचे जयेंद्रजी सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त ती दरवर्षीप्रमाणे उद्यापासून जी अंडरम दिवस रात्र खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. शिरोणे शाळेच्या मराठी शाळेजवळ ती स्पर्धा असते. आणि आज मात्र व्हीएस ग्रुप या टीमने मात्र एंट्री केलेली आहे मेगा फायनल मध्ये. मेगा फायनल मध्ये जाणारे 2 संघ, एका बाजूला असणारे वाघोबा टायगर, दुसऱ्या बाजूला व्ही